सीजेपीचे संस्थापक अर्थात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी 15 ऑगस्ट पासून एका नव्या मोहिमेची घोषणा केली आहे। आपण नवी संसद बांधू शकतो, पंतप्रधानांसाठी नवं घर बांधू शकतो, पण नव्या शाळा का बांधू शकत नाही असा सवाल आता अभिजित दिपकेने विचारलाय आणि त्यासाठी तो मैदानात देखील उतरलाय। दरम्यान काय आहे अभिजित दिपके यांची ही नवी मोहीम पाहूयात। अभिजित दिपकेचं नवं आंदोलन, 15 ऑगस्ट पासून नवी मोहीम। आता जेन अल्फासाठी जेनझी मैदानात। अभिजित दिपकेच्या सीजेपीनं नीट पेपरफुटी विरोधात रान पेटवलं। या रोषाची सरकारला दखल घ्यावी लागली आणि आंदोलन सुरू असतानाच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला। आता अभिजित दिपकेनं स्वातंत्र्य दिनापासून नव्या मोहिमेची घोषणा केली आहे। अभिजित दिपकेनं आता सरकारी शाळांकडे आपला मोर्चा वळवलाय। ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी अभिजित दिपके 15 ऑगस्ट पासून देशव्यापी अभियान सुरू करतोय। हिंगोली जिल्ह्यातल्या संतुक पिंपरी या त्याच्या गावातून या अभियानाची सुरुवात होणार आहे। अभिजित दिपके स्वतः हिंगोलीत जाऊन सरपंचांना शाळेची स्थिती सुधारण्याची विनंती करणार आहे। आपण नवी संसद तयार केली, पंतप्रधानांसाठी नवं घर तयार केलं, मात्र नव्या शाळा तयार केल्या नाहीत। गावातल्या शाळेत शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेतात, त्यांना तुम्ही देशाचं भवितव्य मानत नाही का, असा दिपकेचा सवाल आहे। आता नवीन पार्लिमेंट बांधण्यात आली, नवीन पीएम हाऊस बांधण्यात आलं, पण शाळांचं काय? जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे मुलं असू द्या, मजदुरांचे मुलं असू द्या, काय ते या देशाचे भविष्य नाहीये? काय सरकार यांना त्या मुलांना या देशाचं भविष्य म्हणून बघत नाही का? तर कुठं ना कुठं आम्हाला असं म्हणायचं आहे किंवा आम्हाला असं वाटतं की आता 80 वर्ष होत आले, तर या 80व्या वर्षाची सुरुवात जी आपण केली पाहिजे ती ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांना नीट करून सुधारून केली पाहिजे, कारण की त्याच्याशिवाय आपला देश पूर्णपणे विकसित होऊ नाही शकत। मोठ्या शहरात मिळणाऱ्या सुविधा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना का मिळत नाहीत? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ येते। शाळेत पाण्याची, प्रसाधनगृहांची सोय का नसते? असे सगळे सवाल या नव्या मोहिमेदरम्यान सीजेपी विचारणार आहे। हिंगोलीला 15 तारखेला सकाळी जाणार आहे आणि मी तिथे जाऊन तिथलच्या सरपंचांना विनंती करणार आहे, जे माझं गाव आहे संतुक पिंपरी, मी तिथे जाणार आहे, सरपंचांना विनंती करणार आहे, गावकऱ्यांना विनंती करणार आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन जी गावात शाळा आहे त्या शाळेची सुधारणा केली पाहिजे, जेणेकरून जे मुलं मुली तिथे जातात त्यांना सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे। बदल आणणार सरकारलाही प्रस्ताव देऊ, पण आम्हाला असं वाटतंय की सध्या कलेक्टिव्ह ऍक्शनची गरज आहे। त्यासाठी आम्ही जेवढी सिव्हिल सोसायटीचे मेंबर आहे, गावकरी आहे, सगळ्यांना सोबत घेऊ आणि गावाचा विकास गरजेचा आहे जर देशाचा विकास करायचा आहे तर। अभिजित दिपकेनं रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला त्यावर बोलावं असं भाजपनं आता म्हटलंय। रांची बद्दल काय बोलणार आहेत ते आधी सांगावं। रांची बद्दल कधी ते जाणार आहेत आंदोलनाला ते सांगावं। विषय तर कोणी घेऊ शकतात, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण सिलेक्टिव्ह आंदोलन, सिलेक्टिव्ह मुद्दे आणि सिलेक्टिव्ह पार्टी बरोबर संधान, आणि म्हणून सीजेपीची कार्यपद्धती सिलेक्टिव्ह आहे, ती सर्वसमावेशक नाही, ते आता उघडे पडलेले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणात अभिजित दिपके आणि सीजेपीला मोठं यश मिळालं। आता 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या शाळांबद्दलच्या या मोहिमेत अभिजित दिपके काय क्रांती घडवणार याकडे लक्ष असेल। मोहसिन शेख, एनडीटीव्ही मराठी, छत्रपती संभाजीनगर।